तर विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते। मराठी माणसांना हक्काची घरं मिळावी यासाठी कायदा करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केली आहे। यावेळी उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मराठी माणसावरील प्रेम पुतना मावशीचा असल्याचा हल्लाबोल केलाय। त्यानंतर संतापलेल्या अनिल परब यांनी देसाई यांचा उल्लेख गद्दार असा केलाय। त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांचाही पारा चढलाय। गद्दार कुणाला म्हणतो असा पलटवार देसाईंनी केलाय। यावेळी वादामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलंय। की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40% अट टाकून कायदा आणणार का? तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना, खाली बसा। आता काय असं झोंबतंय बोलणं का करणं कानाला? बरं नाहीये। मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐका सकारात्मक ऐका उत्तर पाहिजे ना। ऐकून घ्या नाही असं आता बोलायचं नाही। शांत एक राहा। मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता ठेवा। काय रे तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय सभागृह म्हणतो? 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज। विधान परिषदेत यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी अनिल परबांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं अनिल परबांनी म्हटलेलं आहे। तर गद्दार कुणाला म्हणतो बाहेर ये दाखवतो असं शंभूराज देसाईंनी यावेळी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या खडाजंगीवर सभागृहाबाहेर आल्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी काय म्हटलंय पाहूयात। आमचा अवमान करणारं, आमची बदनामी करणारं, सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा लांबचा आम्ही ते सहन करणार नाही। म्हणून त्यांचा आवाज जसा वाढला ते अरे तुरे बोलायला लागले, मी अरे तुरे बोललो, ते बघतो म्हणले, मी पण बाहेर ये बघतो म्हणलं। याच्यापेक्षा वेगळं काय झालं? त्यांनी जर पुढे हे वाढवायचं ठरवलं त्याच्या दुप्पट वाढवायची आमची तयारी आहे। आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत। बाळासाहेब ठाकरेंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आरेला कारेत उत्तर द्यायचं शिकवलेलं आहे। धन्यवाद।